आज शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्यासोबत बोलायला आहेत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मुश्ताक, नक्कीच सर, मगाशी तुम्ही अनेक विषयांवर बोललात. एक पर्यावरणाची आत्ताच आपण बातमी बघितली की कुठेतरी जागरूकता ही कमी होताना दिसते, त्याबद्दल प्रचार जो आहे, प्रसार आहे, तो कमी होताना दिसतोय. नक्कीच. आणि महत्वाचं म्हणजे सर, आपण आता मघापासून शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू त्याच्याबद्दल बोलतो आहोत. आजच्या काळामध्ये काय कशा पद्धतीने रिलेव्हन्स सांगाल त्याचा? खरं तर शिवाजी महाराज हे सर्व काळी प्रेरणादायी आहे. आजच्या काळात तर आपल्याला खूप गरज आहे शिवचरित्राची, आणि शिवचरित्रातून शौर्य, बाकीच्या मगापासून आपण चर्चा केली तसं पर्यावरणाचे विषय आहेत, धर्माकडं जातीकडं बघण्याचा शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन आहे, म्हणजे जो समतोल होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, तो समुद्रमार्गाने केला, आणि शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांनी समुद्राच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी अत्यंत प्रबळ आरमाराची निर्मिती केली होती. म्हणून आपलं आजचं जे काही नौदल आहे ते सुद्धा शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतं. तर या सगळ्या गोष्टी शिवकाळातून आजच्या काळात आपण घेणं गरजेचं आहे. सर, तुम्ही शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध हे पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगाल? शिवाजी महाराजांचा जे काही निधन झालं ते रायगड किल्ल्यावर झालं, त्यांची राजधानी होती ती. आणि अशा या किल्ल्यावर शिवाजी महाराजांची समाधी संभाजी महाराजांनी त्यांच्या निधनानंतर लगेच बांधलेली होती. ही समाधी शिवाजी महाराजांची आहे का नाही याच्याविषयी काही संशोधकांनी मतभेद निर्माण केले इसवी सन 2000 सालापासून. आणि ती गरज निर्माण झाली की अनेक शिवचरित्रात अनेक वाद येत होता की शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबद्दल जसा वाद होता तसाच शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल सुद्धा वाद निर्माण झाला होता. आणि हा वाद मिटावा ह्याच्यासाठी शिवकाळातल्या पासून ते आजपर्यंतचे शिवाजी महाराजांच्या समाधीचे जे जे काही संदर्भ आहेत, रायगड किल्ल्याला भेटी दिलेल्या जेम्स डगलस आहेत, रिचर्ड टेम्पल आहे, हे जे काही इंग्रज अधिकारी आहेत, महात्मा फुले आहेत ज्यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, अशा या सगळ्यांचा अभ्यास करून सगळ्यांची मतं त्यांनी लिहिलेले डॉक्युमेंट्स आहेत, काही नकाशे आहेत इंग्रजांनी तयार केलेले, या सगळ्याचा अभ्यास करून ते पुस्तक तयार केलं. आणि परत सुदैवानं याविषयीचा वाद जो होता, शिवाजी महाराजांच्या समाधीवर जो काही कृष्णमेघ आलेला होता संदिग्धतेचा, तो या पुस्तकामुळे दूर झाला. या पुस्तकामुळे ही संदिग्धता दूर होण्यास मदत झालेली. आणि आत्ताच सरांच्या बोलण्यामध्ये उल्लेख आला की शिवाजी महाराजांवर महात्मा फुले यांनी सगळ्यात पहिल्यांदा पोवाडा रचलेला आहे, आणि उद्या त्यांची सुद्धा जयंती आहे. त्यानिमित्त आपल्यासोबत नवीन पाहुणे त्यांच्यावर बोलायला असणार आहे. सर, तुम्ही आज IBN लोकमतमध्ये आलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि उद्या पुन्हा नवीन गेस्ट बरोबर आपण सलाम महाराष्ट्रामध्ये भेटणार आहोत. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.